तर हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आजच्या काळाला एक नेसेसिटी झाले. कारण एवढं महागाई वाढलेली आहे. हॉस्पिटलमध्ये गेलात, कुठला छोटा-मोठाही आजार असेल, तर भरपूर पैसे द्यावे लागतात हॉस्पिटलला आपल्याला ते इलाज पूर्ण करण्यासाठी. मग त्यावेळेस आपल्या एफ-डी असतील, कुठल्या सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट बऱ्याच जातात, जर आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसेल तर. त्यामुळं एक हेल्थ इन्शुरन्स कंपल्सरी झालाय. पण हेल्थ इन्शुरन्स घेण्यासाठी कन्फ्युजन एवढं झालंय, कारण बऱ्याच कंपनी मार्केटमध्ये आहेत. स्टार हेल्थ, एच-डी-एफ-सी आर्गो, आय-सी-आय-सी-आय, टाटा आहे, मणिपाल, सिग्ना, केअर, निओपा एवढ्या सर्व कंपन्या आहेत. त्यांचे एकदम कॉम्प्लिकेटेड टर्म्स अँड कंडिशन असतात. त्यामुळं आपल्यासारख्यांना समजायला अवघड जातं, की हेल्थ इन्शुरन्स माझ्यासाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी कुठला परफेक्ट असेल. तर तुम्हाला आज थोडक्यात मी तुमच्यासाठी कुठला बेस्ट हेल्थ इन्शुरन्स असेल, कुठल्या कंपनी चांगल्या आहेत ते सांगतो आणि जास्ती काही डिटेल तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन सांगणार नाही. पण बेसिक गोष्टी काय असायला पाहिजे तुमच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये ते तुम्हाला मी सांगतो. तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणलात तर तुमच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये पॉलिसी घेताना बघायला पाहिजे की रूम रेंटला कॅपिंग आहे का नाही. कारण रूम रेंटला जर समजा सिंगल प्रायव्हेट एसी रूमपर्यंत कॅपिंग असेल किंवा 1% ऑफ सम ॲश्युर्डपर्यंत कॅपिंग असेल, तर तिथं तुम्हाला बराच मोठा फरक जाणू शकतो तुमच्या क्लेममध्ये. कारण ज्यावेळेस तुम्ही क्लेम घ्यायला जाल, तुम्हाला जर सिंगल प्रायव्हेट एसी रूमच असेल किंवा 1% ऑफ सम ॲश्युर्ड, तर तुम्ही जर हायर कॅटेगरीच्या रूममध्ये गेलात तर 30 ते 40% तुमचा क्लेम कमी होऊन तुम्हाला पैसे भेटू शकतात आणि बाकी पैसे तुम्हाला खिशातून भरावे लागतात. त्यामुळं पॉलिसी घेताना रूम रेंटला कुठलीही कॅपिंग नसावी तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये, एवढी गोष्ट लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणलात तर तुमच्या पॉलिसीमध्ये को पेमेंट नसायला पाहिजे. ती को पेमेंट झोन वाईज असेल किंवा कुठल्या डिसीज वाईज असेल. कारण समजा तुम्ही जर झोन सीमध्ये पॉलिसी घेतलात किंवा झोन बीमध्ये पॉलिसी घेतलात, म्हणजे छोट्या सिटीमध्ये जर तुम्ही पॉलिसी घेतलात, गावाकडून पॉलिसी घेतलात, पण तुम्हाला जर मोठ्या सिटीमध्ये ट्रीटमेंट करायचं आहे, पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगलोर, हैदराबाद, तर ह्या झोनमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथं 20% 30%चं काही कंपनीज आहेत जे को पेमेंट ठेवतात. म्हणजे समजा 5 लाख रुपये क्लेम झाला तर त्यातले 1 लाख रुपये म्हणजे 20% तुम्ही भरा आणि बाकी पैसे जेवढा काही क्लेम आहे तेवढं कंपनी देईल. असे को पेमेंट असतात. किंवा काही पॉलिसीजमध्ये डिसीज वाईज को पेमेंट असतात, की या डिसीजला आम्ही 1 लाख रुपयेपर्यंत कव्हर देतो किंवा हे डिसीज झाला तर तुम्ही 30 ते 40% तुम्ही भरावं लागेल. या गोष्टीसुद्धा आपण चेक करायला पाहिजे आणि को पेमेंटसुद्धा पॉलिसीमध्ये तुमच्या नसायला पाहिजे. को पेमेंट नावाचा वर्डच तुमच्या पॉलिसीमध्ये राहू नये. तुम्हाला क्लेममध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणलं तर तुमच्या पॉलिसीमध्ये तुम्ही डोमेसिलरी ट्रीटमेंट आहे की नाही हे सुद्धा बघायला पाहिजे. म्हणजे कोविडच्या काळामध्ये जसं बरेच प्रॉब्लेम झाले की हॉस्पिटल फुल होते, मग तुम्ही घरी ट्रीटमेंट घेतलात तर ते तुम्ही कंपनीकडून अप्रुव्हल घेऊन घरी ट्रीटमेंट घेतलात तरीसुद्धा त्याचे पैसे तुम्हाला कंपनी द्यायला पाहिजे. हे डोमेसिलरी ट्रीटमेंटमध्ये सुद्धा कव्हर असतं. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट बघा. आणि चौथी पॉलिसीमध्ये महत्त्वाची गोष्ट बघायची म्हणलं तर तुम्हाला कंपनी नो क्लेम बोनस किती देते. म्हणजे तुम्ही जर समजा 1 वर्ष पॉलिसी तुमची चालली आहे, तुम्ही काहीही क्लेम केला नाही, तर पुढच्या वर्षी कंपनी तुम्हाला नो क्लेम बोनस किती देते. म्हणजे बऱ्याच कंपन्या काय करतात की 10 लाखाची तुमची पॉलिसी आहे, तुम्ही 1 वर्षात क्लेम घेतला नाहीत तर तुम्हाला पुढच्या वर्षी 15 लाखाची पॉलिसी होते तेच. मग दुसऱ्या वर्षी पण क्लेम घेतला नाही तर परत ती 20 लाखाची होते. मॅक्सिमम 100% कंपन्या तुम्हाला वाढवून देतात. त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा बघायला पाहिजे की तुम्हाला नो क्लेम बोनस किती टक्क्यांनी वाढतो प्रत्येक वर्षी, ही सुद्धा बरीच महत्त्वाची गोष्ट आहे. परत तुम्हाला रिस्टोरेशन बेनिफिट भेटते का, हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जर समजा तुम्ही फॅमिली फ्लोटर प्लॅन घेताय किंवा इंडिव्हिज्युअलसुद्धा पॉलिसी घेताय, त्यामध्ये 10 लाख रुपये तुमचा क्लेम झाला, पूर्णपणे खर्च झाले पैसे, तर त्या केसमध्ये कंपनी रिस्टोरेशन बेनिफिटसुद्धा देते. पूर्ण 10 लाख खर्च झाले तर 10 लाख रुपये परत एकदा रिस्टोर होतात. म्हणजे तुम्ही अजून एकदा त्याचा क्लेम घेऊ शकता किंवा तुमचे फॅमिली मेंबरसुद्धा त्याचा क्लेम घेऊ शकतात. पण पॉलिसी वाईज आहे की तिथं सेम पर्सन सेम डिसीजला काही कंपनी अलाव करत नाहीत घ्यायला. अदर मेंबर्स घेऊ शकतात किंवा त्याला वेटिंग पिरियड असतात. हे सुद्धा तुम्ही प्रॉपर चेक करायला पाहिजे. आणि तुम्हाला जर प्री एक्झिस्टिंग डिसीज आहे, जसं BP, शुगरच्या तुमच्या रेग्युलर मेडिसिन चालू आहेत, तर त्याला तुम्हाला त्याच्या रिलेटेड जर कुठला क्लेम आला, डिसीज झाला, तर ते तुम्हाला किती दिवसापर्यंत त्याचा क्लेम भेटणार नाही, किती वर्षाचा वेटिंग पिरियड आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. कारण नॉर्मली 3 वर्षाचा प्री एक्झिस्टिंग डिसीजसाठी वेटिंग पिरियड असतो. पण काही कंपनीज त्याला ॲड ऑन करून तुम्हाला 3 वर्षाच्या जागी 30 दिवसानंतर सुद्धा ते क्लेम चालू करतात. हे वेटिंग पिरियडसुद्धा तुम्ही पॉलिसीचे समजून घ्यायला पाहिजे. आणि एवढ्या जरी बेसिक गोष्टी तुम्ही बघितलात तर तुम्हाला पॉलिसीमध्ये क्लेम भेटण्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही. क्लेम भेटतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणलं तर एवढ्या कंपनी ज्या आहेत त्याच्यातली कंपनी चांगली कुठली, तुमच्यासाठी बेस्ट कुठली, हे जर बघायचं असेल तुम्हाला कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो बघावा लागतो.
आणि क्लेम सेटलमेंट रेशोपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे इनकड क्लेम रेशो. बरेच जण क्लेम सेटलमेंट रेशो बघतात, 90% आहे, 95% 98% आहे, म्हणून पॉलिसी डायरेक्टली घेऊन टाकतात. पण तुम्ही इनकड क्लेम रेशो बघायला पाहिजे. आता क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे काय, तर कंपनीकडं 100 क्लेम आले, 100 क्लेममधले जर कंपनीने 98 क्लेम सेटल केले तर त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो होतो 98%. पण कंपनीने 95% दिले तर क्लेम सेटलमेंट रेशो झाला 95%. इथंपर्यंत ठीक आहे. जर समजा कंपनीकडे 100 करोड रुपये प्रीमियमच्या रूपामध्ये आले आणि कंपनीकडे क्लेम सुद्धा तसेच आले, म्हणजे जसं मी क्लेम सेटलमेंट रेशोमध्ये म्हणलं होतं की कंपनीकडे समजा 98 क्लेम आले आणि कंपनीने 98च्या 98 क्लेम पास केले, पण ते कसे 5 लाखाचा क्लेम आला असेल तर त्यातले 1 लाख दिले, 2 लाख दिले, 2.5 लाख दिले, पण अमाऊंट पूर्ण सेटल केली नाही, तरी सुद्धा त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो 98ला 98 झाला. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, इनकड क्लेम रेशो. समजा एखाद्या कंपनीचा इनकड क्लेम रेशो असेल 70%, तर त्या कंपनीने 100 कोटी जर प्रीमियमच्या रूपात घेतले असतील तर 70 करोड रुपये त्याने क्लेमचे सेटल केले पॉलिसी होल्डरचे. त्यामुळे इनकड क्लेम रेशो महत्त्वाचा असतो. आयडियली 60 ते 80% मध्ये इनकड क्लेम रेशो राहायला पाहिजे असं म्हणतात. कारण कोणती कंपनी समजा 100चं 100%चं सुद्धा इनकड क्लेम रेशो असेल देत असेल तर ते सुद्धा कंपनीचं चुकीचं आहे, कारण पुन्हा त्यांना कंपनी सस्टेनच होणार नाही. त्यामुळे 60 ते 80% मध्ये इनकड क्लेम रेशो असायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला प्रॉपर तुमची अमाऊंट सेटलसुद्धा होऊन भेटेल. मग अशा कंपन्या कुठल्या आहेत, तर माझ्या अनुभवानुसार तर HDFC अर्गो, टाटा AIG, ICICI हे टॉपच्या 3 कंपन्या आहेत जे प्रॉपर त्यांचे क्लेम सेटलमेंट रेशो चांगले आहेत आणि इनकड क्लेम रेशोसुद्धा त्यांचे चांगले आहेत आणि त्यांची क्लेम सर्व्हिससुद्धा फास्ट आहे, ऑनलाईन आहे. बाकी बऱ्याच कंपन्या स्वस्त प्रीमियम देतात पण त्यांचे क्लेम सेटलमेंट रेशो किंवा इनकड क्लेम रेशो चांगले नाहीत. तुम्ही पर्सनली सुद्धा IRDAच्या साईटवरती चेक करू शकताय. तर तुम्हाला तुमच्या किंवा फॅमिलीसाठी जर हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे तर या टॉप कंपनीपैकी तुम्ही सिलेक्ट करू शकताय. किंवा तुम्हाला जर वाटतंय की तुम्हाला अजून इन डिटेल माहिती पाहिजे, तुम्हाला प्रॉपर पॉलिसी पाहिजे तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी परफेक्ट कुठली आहे, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय या नंबरवरती. मी तुम्हाला प्रॉपर हेल्थ इन्शुरन्सबद्दल गाईड करू शकतो आणि पूर्ण क्लेम सर्व्हिससुद्धा आपण प्रॉपर प्रोव्हाइड करतो, कारण आपण बऱ्याच वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि IRDA रजिस्टर्डसुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला जर प्रॉपर पर्सनल गायडन्स पाहिजे तर नक्की आम्हाला कॉल करू शकता, आम्ही तुम्हाला पूर्णपणे माहिती देऊ त्याची. आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.